हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्स्युरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. ऑब्झर्व द मेजर ऑफ पॉट्स इन फिगर 7.8 अँड 7.9. हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंडरिकल पॉट होल्ड. आता या ठिकाणी आपल्याला दोन फिगर्स दिलेल्या आहेत. फर्स्ट फिगरमध्ये आपल्याला वॉटर जग दिलेला आहे आणि या वॉटर जगचा शेप कसा आहे, कोनिकल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला या कोनिकल वॉटर जगची रेडियस आणि हाईट दिलेली आहे. रेडियस किती आहे 3.5 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे पहा 10 सेंटीमीटर. आता या ठिकाणी दुसरी फिगर आपल्याला वॉटर पॉटची दिलेली आहे आणि या वॉटर पॉटचा शेप कसा आहे, सिलेंडरिकल आहे. आता या सिलेंडरिकल वॉटर पॉटची आपल्याला रेडियस आणि हाईट दिलेली आहे. रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर आणि ही जी हाईट आहे ही किती आहे 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंडरिकल पॉट होल्ड. हा जो सिलेंडरिकल वॉटर पॉट आहे याच्यामध्ये किती जग्स ऑफ वॉटर मावू शकेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे सिलेंडरिकल वॉटर पॉट किती जग्स ऑफ वॉटर होल्ड करू शकेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता हे सिलेंडरिकल वॉटर पॉट जर आपल्याला भरायचं असेल तर याच्यामध्ये किती जग्स ऑफ वॉटर मावू शकेल हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आता आपल्याला हे कसं काढता येईल पहा. या सिलेंडरिकल वॉटर पॉटचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे आणि या कोनिकल वॉटर जगचं व्हॉल्यूम काढायचं आहे. आणि या सिलेंडरिकल वॉटर पॉटच्या व्हॉल्यूमला जर आपण कोनिकल वॉटर जगच्या व्हॉल्यूमने डिव्हाइड केलं तर आपल्याला या सिलेंडरिकल वॉटर पॉटमध्ये किती जग्स ऑफ वॉटर मावू शकेल हे काढता येईल. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम गिवन लिहून घेऊ आपण. काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. या कोनिकल वॉटर जगची रेडियस आणि हाईट दिलेली आहे, लिहून घेऊ आपण. The radius of the conical water jug R is equals to 3.5 centimeter and its height, that is H, is equals to height किती दिलेले आहे 10 सेंटीमीटर. आता आपल्याला सिलेंडरिकल वॉटर पॉटची पण रेडियस आणि हाईट दिलेली आहे, लिहून घेऊ आपण. द रेडियस ऑफ सिलेंडरिकल वॉटर पॉट. आता आपण सिलेंडरिकल वॉटर पॉटची रेडियस R1 कन्सिडर करू. R1 इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. रेडियस किती आहे 7 सेंटीमीटर. अँड इट्स हाईट H इज इक्वल्स टू, हाईट काय करू आपण H1 कन्सिडर करू. अँड इट्स हाईट H1 इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सिलेंडरिकल वॉटर पॉटमध्ये किती जग्स ऑफ वॉटर मावू शकेल. लिहून घेऊ आपण. नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर, नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर दॅट सिलेंडरिकल पॉट कॅन होल्ड इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरिकल वॉटर पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ वन कोनिकल वॉटर जग. व्हॉल्यूम ऑफ cylindrical water pot upon volume of one conical water jug. आता फॉर्म्युला काय येईल, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच. आता सिलेंडरची रेडियस आपण R1 कन्सिडर केलेले आहे आणि हाईट H1 कन्सिडर केलेले आहे. या ठिकाणी आपण R1 स्क्वेअर आणि तर H1 घेऊ. व्हॉल्यूम ऑफ वन कोनिकल वॉटर जग. आता कोणचं व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर एच. सिलेंडरिकल वॉटर पॉटची रेडियस आपण R1 कन्सिडर केलेली आहे आणि हाईट H1 कन्सिडर केलेली आहे. त्यामुळे आपण काय लिहिलं पाय R1 स्क्वेअर H1 अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल्स टू पायची व्हॅल्यू काय घेऊ आपण, पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. 22/7 इंटू R1 स्क्वेअर. R1 किती आहे 7. 7 इंटू 7 इंटू H1. H1 किती आहे पहा 10 अपॉन 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू R स्क्वेअर. रेडियस किती आहे पहा 3.5. कोनिकल वॉटर जगची रेडियस किती आहे 3.5. आरचा स्क्वेअर म्हणजेच
3.5 इंटू 3.5 इंटू एच मीन्स हाईट. हाईट किती आहे पहा कोनिकल वॉटर जगची 10. आता या ठिकाणी 22/7 22/7 कॅन्सल होईल इक्वल्स टू काय येईल पहा 7 इंटू 7 इंटू 10. आता हा 1/3 काय करू आपण डिवाइड आहे मल्टिप्लाय करताना काय होईल 3/1 याचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजेच 3 काय येईल वरच्या बाजूला येईल इंटू 3 अपॉन 3.5 इंटू 3.5 इंटू 10. आता 10 काय होईल कॅन्सल होईल 7 1 जार 7 7 5 जार 35 येथे पॉईंट आहे मग काय येईल ते 0.5 7 1 जार 7 7 5 जार 35 येथे एका डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजेच येथे काय येईल 0.5 म्हणजेच काय येईल पहा 3/0.5 इंटू 0.5 किती येईल 0.25 5 5 जार 25 आणि पॉईंट 2 डिजिट नंतर येईल 1 2 म्हणजेच 1 2 0.25. आता या 0.25ला आपण 100ने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला 25 मिळेल. आता खाली जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं तर वरती पण आपण न्यूमरेटरला 100ने मल्टिप्लाय करू म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला 3 इंटू 100 काय येईल 300 अपॉन 0.25 इंटू 100 केल्यानंतर आपल्याला 25 मिळेल. म्हणजेच हा पॉईंट काढून टाकण्यासाठी आपण काय केलं याला 100ने मल्टिप्लाय केलं. जर डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता 300 डिवाइड 25 किती येईल पहा 25 1 जार 25 25 1 जार 25 30 मधून 25 गेले 5 राहतील 50 25 2 जार 50 म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 12. म्हणजेच या सिलेंडरिकल वॉटर पॉटमध्ये किती जग्स ऑफ वॉटर मावू शकेल 12 जग्स ऑफ वॉटर मावू शकेल. आन्सर लिहू आपण द सिलेंडरिकल पॉट कॅन होल्ड 12 जग्स ऑफ वॉटर. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे सिलेंडरिकल वॉटर पॉटच्या व्हॉल्यूमला कोनिकल वॉटर जगच्या व्हॉल्यूमने डिवाइड करायचं आहे म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. आणि आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ कोन हे दोन फॉर्म्युले माहिती असायला पाहिजेत म्हणजे आपण हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.